अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या सय्यद कंस्ट्रक्शनवर कारवाईची मागणी। फुलवाडी पाझर तलावातील पोकलॉन मशीनद्वारे अवैध मुरुम उत्खनन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राहुल कांबळे यांचे उपोषण सुरू। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील फुलवाडी पाझर तलावात शासनाची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी व पॉकलेनद्वारे अवैध प्रकारे मुरुम उत्खनन करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सय्यद कंस्ट्रक्शनवर कारवाईच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राहुल कांबळे व पवन आव्हाड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे। संबंधित कंस्ट्रक्शनने फुलवाडी तालुका परतूर येथील पाझर तलाव क्रमांक 1 येथे अवैधरित्या शासनाची कुठलीही परवानगी न घेता जेसीबी व पॉकलॉनद्वारे खोदकाम करून गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन केले आहे। त्यामुळे येथील पाझर तलावाच्या भिंती कमकुवत झाल्याने पाझर तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने संबंधित कंस्ट्रक्शनवर तत्काळ कारवाईची मागणी उपोषणकर्ते राहुल कांबळे आणि पवन आव्हाड यांनी केली। यांनी मौजे फुलवाडी परतूर जिल्हा जालना येथील पाझर तलाव क्रमांक 1 यामध्ये जेसीबी पॉकलाइन मशीन खोदकाम करून शासनाची कोणतीही परवानगी नसताना गौण खनिज मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करून त्यांचा वापर स्वतःचे फायद्याकरिता केला आहे। तरीही शासनाने दखल घेऊन याचा तात्काळ कारवाई करून लायसन्स रद्द करण्यात यावं।